श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी अंजली कुलकर्णी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा. तर बघा, आता अधिक महिन्यात हा गुरुपुषामृत योग आलेला आहे, म्हणजे 21 तारखेला गुरुवारी. तर आपल्याला काय करायचं आहे, आणि हा गुरुपुषामृत योग म्हणजे अमृत योग, दुग्ध शर्करा योग. आणि या दिवशी आपण बऱ्याच सेवा पण करतो, खरेदी करतो. हा योग इतका पवित्र मानला आहे आणि शुभ मानलेला आहे. या दिवशी आपण जे पण काही खरेदी करतो तर ते चिरकाल टिकतं. सोनं खरेदी करतो, सोनं खरेदी केलं तर ती मोडण्याची वेळ येत नाही. त्याच्यामुळे आपण गुरुपुषामृत योगावर वेगवेगळं खरेदी करत असतो, प्रॉपर्टी खरेदी करत असतो. इतका शुभ मुहूर्त मानलेला असतो, शुभ मुहूर्त आपण मानत असतो गुरुपुषामृत योग. आणि हा गुरुपुषामृत योग आलेला आहे आपल्या अधिक महिन्यात. तर आपल्याला बऱ्याच सेवा करायच्या आहेत. तर त्या कोणत्या सेवा करायच्या? भगवान विष्णूंच्या सेवा करायच्या आहेत, माता लक्ष्मीच्या सेवा करायच्या आहे, जेणेकरून अधिक महिना पूर्ण एखाद्या महिलेला जमलं नाही तर आपण ह्या दिवशी सेवा करून 1000 पटीने फळ आपण मिळवू शकतो. तर त्या सेवा अगदी तुम्ही करायलाच पाहिजे असं माझं म्हणणं आहे. नाही महिनाभर शक्य ना, तर एक दिवस आपण काही देवासाठी काढू शकत नाही का? काढूच शकतो. तुम्ही ती सेवा कधीही करू म्हणजे तो मुहूर्त मी तुम्हाला सांगणार आहे, त्या मुहूर्तावर तुम्ही ती सेवा करू शकता. वेळात वेळ काढून करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा या सेवेचं फळ मिळेल. आणि आपण प्रॉपर्टी म्हणतो, आपण गुरुपुषामृत योगावर आपण प्रॉपर्टी खरेदी करतो तर ती चिरकाल टिकते. सोनं जर खरेदी केलं तर ते मोडण्याची वेळ येत नाही. मग आपण सेवा केली तर ते आपल्याबरोबर राहणार नाही का कायमस्वरूपी? म्हणूनच सांगते, सेवा करा, अनुभव घ्या. तर चला, आता गुरुपुषामृत योग हा गुरुवारी आहे 21 तारखेला. तर मग हा योग जो आहे तर पहाटे 6:05 सुरू होणार आहे आणि उत्तर रात्री 2:49 संपणार आहे. म्हणजे मध्यरात्री 2:45 वाजेपर्यंत हा मुहूर्त आहे. जर गुरुवारी तुम्ही गुरुवारी गुरुपुषामृत योग जर पहाटपासून सुरू झालाय तर उत्तर रात्रीपर्यंत म्हणजे 2:45 पर्यंत ही सेवा तुम्ही करू शकता. काहीच टेन्शन नाहीये. दिवसभर तुम्ही केव्हाही वेळ काढू शकता, अगदी केव्हाही. 6 वाजेपासून तर उत्तर रात्री म्हणजे मध्यरात्रीपर्यंत 2:45 पर्यंत एवढा वेळ आहे आपल्याकडे. आणि या वेळात आपण थोडासा 1-1.5 तास काढू शकत नाही का? आणि अधिक महिन्यात असं सगळेच नाही का त्यांना सेवा करायला जमतंय. काही काही नाही जमत, काही काही नोकरीला जातात, काही काही उशिरा घरी येतात, दमून जातात. आपल्याला सगळं मान्य आहे, पण एक दिवस सेवेसाठी काढला तर काही हरकत नाही. तर चला, जास्त वेळ न घेता मी तुम्हाला सेवा काय करायची ते सांगते. तर आता पहाटपासून गुरुपुषामृत योग लागतोय, तर सकाळी लवकर उठायचंय, स्नान करायचंय. जेव्हा तुम्ही आंघोळ कराल त्या आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची. आधी झाडझूड वगैरे करून घ्यायचे. आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला फरशी क्लीन करून घ्यायची. गुरुवारी म्हणतात फरशी पुसू नाही, पण मग दिवसभर धूळ आलेली असते, हे आलेलं असतं, खराब झाली असते, मुलं खराब करत असतात. तर तुम्ही फरशी पुसू शकता, म्हणजे ज्याचा त्याचा इच्छेचा प्रश्न आहे. मी तर पुसते. जर गुरुवारी म्हणजे खूपच वेळ आली तर मी गुरुवारी फरशी पुसते. पण फरशी पुसण्याच्या पाण्यात आठवणीने हळद टाकायची आहे, म्हणजे मग काही हरकत नाही आहे फरशी पुसायला गुरुवारी. त्याच्यामुळे तुम्ही फरशी क्लीन करून घ्यायची आहे. सगळं स्वच्छ आवरल्यानंतर तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्याला सुद्धा हळद टाकूनच तुम्हाला त्या दिवशी अर्घ्य द्यायचं आहे. आणि तुळशीला जल अर्पण करायचं आहे. तुळशीला त्या दिवशी कच्चं दूध अर्पण करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला उसाच्या रसाचा सुद्धा उपाय सांगितलेला आहे. तर उसाचा रस सुद्धा तुम्हाला त्याच दिवशी अर्पण करायचा आहे. पण उसाचा रस तुम्हाला दुपारच्या आत कधी तुम्ही उसाचा रस अर्पण करू शकता. या सेवा आठवणीने करा. उसाच्या रसाचा उपाय खूप प्रभावी आहे, 100% फळ देणार आहे. तर तो सुद्धा गुरुपुषामृत योगावरच आपल्याला करायचा आहे. फक्त एवढं एक 12च्या नंतर उसाचा रस आपल्याला अर्पण नाही करायचा आहे. कसा करायचा, काय करायचं, हे सगळं मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुळशीला जल अर्पण करायचं आहे आणि गुरुपुषामृत आहे. पण मग आता सगळं आवरल्यानंतर तुम्हाला उंबरठा पूजन करायचं आहे. उंबरठा पूजन तुम्हाला तर माहीतच आहे. गोमूत्रामध्ये थोडीशी हळद एकत्र करून ते लेपन करायचे, दोन्ही बाजूंनी स्वस्त काढायचे. दरवाजा स्वच्छ पुसून स्वच्छ पाण्याने त्याच्यावर स्वस्ती काढायचं आहे. तर त्याच्यानंतर तुम्हाला गॅसची पूजा करायची आहे. गॅसची पूजा झाल्यानंतर तुम्हाला देवघरात यायचं, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. सकाळी सकाळी तुमचं सगळं खालचं म्हणजे तुमचं सगळं नित्य कर्म आवरले, नित्यसेवा आवरल्या का मग तुम्हाला
नित्यसेवा म्हणजे हेच आपलं सूर्याला अर्घ्य, तुळशीला पाणी, उंबरठा पूजन, गॅसची पूजा, हे सगळं नित्यपूजा आवरल्यानंतर तुम्हाला देवाजवळ सुद्धा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती धूप लावायचे आहे. आणि आपल्याला सकाळी सकाळी पितरांची सुद्धा सेवा करायची. दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला पितरांची सेवा करायची म्हणजे पितृसुक्तम वाचायचं आहे आणि पितरांचं स्मरण करून त्यांचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, आता दिवसभर तर आपले कामं राहतातच, पण सकाळी वेळ मिळाला तर तुम्हाला आवर्जून विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. विष्णू सहस्रनामाचं पठण केल्याने अनेक फायदे, अनेक फळ आपल्या पदरात पडत असतं. त्याच्यामुळे विष्णू सहस्रनाम वाचायला विसरायचं नाही, खंड करायचा नाही. त्या दिवशी ॲटलिस्ट त्या दिवशी तरी तुम्ही विष्णू सहस्रनाम वाचा. नाही महिनाभर शक्य तरी तुम्हाला गुरुपुषामृताच्या योगावर विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे. कारण की अधिक महिन्यामध्ये अधिक महिना हा विष्णूंना समर्पित आहे. त्यांनी स्वतःसाठी राखीव ठेवलेला आहे आणि त्यांची सेवा आपल्याला करायची आहे. बघा, लक्ष्मी जर आपल्याला प्रसन्न करायची असेल, लक्ष्मी मातेचा जर आपल्या घरामध्ये अखंड वास ठेवायचा असेल, अखंड वास आपल्याला हवासा वाटतच असतो, तर त्याच्यासाठीच आपल्याला भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करायची आहे. आणि ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरात लक्ष्मी आपोआप स्थिर राहते. त्याच्यामुळे भगवान विष्णूंची सेवा तुम्हाला त्या दिवशी करायची. आणि नाही वाचता येते, काय नाही, शक्यच नाही, म्हणजे वाचणं शक्य नाही. आता आपल्यासारखे एज्युकेटेड लोक तर अर्धा तास लागतो, फक्त अर्धा तास तर तुम्ही काढू शकता. सकाळी सकाळी जॉबला जायच्या आधी थोडं लवकर उठा त्या दिवशी आणि विष्णू सहस्रनाम वाचा. नाहीच सकाळी तर संध्याकाळी वाचा, कारण की तो थोडा वेळ लागतो विष्णू सहस्रनाम वाचायला. तुम्हाला जर घरी यायला उशीर होणार असेल तर तुम्ही सकाळी वाचून जा, पण जर तुम्ही संध्याकाळी लवकर येत आहे तर तुम्ही संध्याकाळी वाचलं तरी चालेल. अगदी रात्री 12 वाजता वाचलं तर अतिउत्तम, अतिउत्तम. म्हणजे त्याला तर मग काहीच नाही. म्हणजे भगवान विष्णू साक्षात आपल्या जे विष्णू सहस्रनाम आपण पठण करतो ते स्वतः श्रवण करतात असं शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. तर तुम्ही हे विष्णू सहस्रनाम सकाळी वेळ मिळाला तर सकाळी वाचा, संध्याकाळी वेळ मिळाला तर संध्याकाळी वाचा आणि अगदीच रात्री 12 वाजता वेळ मिळाला तर अगदी 12 वाजता वाचा. इतकं ह्या विष्णू सहस्रनामाचं महत्त्व आहे. विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे आणि नंतर संध्याकाळी तुम्हाला लक्ष्मी मातेची सुद्धा सेवा करायची आहे. आता लक्ष्मी मातेची काय सेवा करायची आहे, तर तुम्हाला जी मी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा सांगितलेली आहे तीच तुम्हाला त्या दिवशी करायची आहे. ठीक आहे, वेळेअभावी तुम्हाला जमलं नाही महिनाभर, तर तुम्हाला ही सेवा गुरुपुषामृत योगावर करायची आहे, जेणेकरून त्याचं 1000 पटीने फळ आपल्या पदरात पडणार आहे. ती सेवा जी आहे तर ती आपल्याबरोबर कायमस्वरूपी राहणार आहे. ते पुण्य जे आहे तर ते कधी आपल्याला कामही सांगता येत नाही. त्याच्यामुळे ही सेवा तुम्हाला गुरुपुषामृत योगावर आवर्जून करायची आहे, वेळात वेळ काढून करायची आहे. संध्याकाळी सुद्धा तुम्हाला मग देवाजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा का लावायचा, त्याच्यामध्ये पवित्रता राहते. आणि शुद्ध गाईच्या तुपाचा जर दिवा आपण घरामध्ये लावला तर पूर्ण घरामध्ये जी पॉझिटिव्हिटी आहे तर ती तयार होते. त्याच्यामुळे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. नाहीच हरकत तर तुम्ही तेलाचा लावला तरी चालणार आहे. मग शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि सेवा कोणती करायची मी तुम्हाला सांगितलेलीच आहे. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी काय सेवा करायची, तर तुम्हाला एक वेळेस श्री सुक्तम वाचायचं आहे, एक वेळेस व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे, एक वेळेस 16 वेळेस नवार्णव मंत्र, 16 वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळेस विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळेस कुबेर मंत्र आणि एक माळ स्वामी समर्थ नामस्मरण करायचं आहे. एवढीच सेवा करायची आहे. तुम्ही खूप सेवा करा, मी तुम्हाला 2 तासाची सेवा सांगेन, पण ते 2 तास जर तुमचं मन स्थिर नसेल तर ती सेवा काहीही उपयोगाची नाही. त्याच्यामुळे तुम्ही ही 10 मिनिटाची सेवा करा आणि त्याचं भरभरून फळ घ्या. पण 10 मिनिटाची जेव्हा तुम्ही सेवा करा, मन स्थिर ठेवा, शांत ठेवा. म्हणजे सगळी आपण जे पण काही सेवा करतोय परमेश्वरापुढे म्हणजे अर्पण करून द्या स्वतःला. आपलं मन इकडे तिकडे भरकटू देऊ नका. बघा, 10 मिनिटाच्या सेवेचा आपल्याला फळ मिळेल, अनुभव येईल. तुम्ही 2 तासाची, मी तुम्हाला 2 तासाची पण सेवा सांगेल, वाचा हे, वाचा ते, वाचा ते. पण जर तुमचं लक्ष अर्ध कामात, अर्ध मुलांकडे, अर्ध इकडे, तर त्या सेवेला काहीच उपयोग नाही, काहीच नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतानाच 10च मिनिटाची सेवा सांगितली, पण खूप फळ देणारे आहे, खूप प्रभावी आहे. आणि ही सेवा तुमच्याबरोबर अधिक महिन्यात तुम्हाला शक्य झालेली नाही तर पूर्ण अधिक महिन्याचं फळ तुम्हाला मिळेल या सेवेने. तर तुम्ही आवर्जून ही सेवा करायची आहे,
आवर्जून ही सेवा करायची आहे. सेवा करताना तुम्हाला मन तर स्थिर ठेवायचंच आहे, पण शुद्ध भाव सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. कुठलेही वाईट विचार आपल्या मनात आणायचे नाही. वाईट विचार जर आपल्या मनात आले तर ते सुद्धा परमेश्वराला मान्य नसतं. त्याच्यामुळे जी पण काही तुम्ही 5 मिनिटाची 10 मिनिटाची सेवा करणार आहे ना, तर ती अगदी मनापासून करा. मी पण काही खूप सेवा करते असं काही नाही आहे, पण ज्या पण मी सेवा करते ना, तर अगदी मनापासून करते. आता बघा, मी विष्णू सहस्त्रनाम वाचते, पण मी केळीच्या झाडाजवळ वाचते. केळीच्या झाडाखाली शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावते आणि त्या दिव्याच्या साक्षीनेच मी विष्णू सहस्त्रनाम पठण करते. मला 20 ते 25 मिनिटं लागतात, मला जास्त वेळ लागत नाही. पण माझ्या आजूबाजूला ज्या बायका असतात ना, तर त्या सुद्धा इतक्या मन लावून ऐकतात, खूप मन लावून ऐकतात. तर मग तुम्हाला केळीच्या झाडाखाली वाचणं शक्य नाही, तर तुम्हाला घरात काय हरकत आहे? 24 तास आपण घरात अवेलेबल आहे, कधी वेळ काढू शकतो. आणि एवढं संसारासाठी आपण मान्य आहे, आपण प्रपंचात अडकलेले माणसं आहोत. बऱ्याच जबाबदाऱ्या आहेत, पण एक महिलेने करायला काहीच हरकत नाही. महिला काहीही करू शकते. अशक्य गोष्ट सुद्धा महिला करू शकते. आणि मग ही 10 मिनिटाची आणि अर्ध्या तासाची सेवा का नाही करू शकत? आपल्या कुटुंबाला, आपल्या फॅमिलीला आपण सुखात बघायचं असेल तर महिलांनी ह्या रोज सेवा केल्या तर हरकतच नाही. बघा, जर तुम्ही ह्या सेवा रोज केल्या तर हळूहळू आपले दिवस पालटायला सुरुवात होईल. ज्या घरामध्ये आर्थिक अडचण आहे त्या घरामध्ये सोन्याचे दिवस येतील. व्यंकटेश स्तोत्र वाचण्याचे इतके मोठे फायदे आहे. हे बघा, माझ्या अंगाला काटे आले. मी खूप वर्षापासून अनुभव घेते. शून्यातून इथपर्यंत येणं साधी गोष्ट नाहीये, कारण की मला फक्त फळ हे सेवेमुळे मिळालेलं आहे. आणि त्याचबरोबर आमचे कष्टसुद्धा तेवढेच प्रामाणिक आहे. मी म्हणत नाही तुम्ही सेवा करा आणि लक्ष्मी प्राप्ती होईल. लक्ष्मी प्राप्ती म्हणजे काय? धन, अन्नधान्य जे आहे आपल्या घरामधलं त्याला बरकत राहावी, समाधान, ऐश्वर्य, म्हणजे सगळे अष्टलक्ष्मी जे आहे तर ती आपल्या घरात प्रसन्न राहावी, आपल्या घरात नांदावी, यासाठी आपण वेगवेगळ्या सेवा करत असतो. असं नाही आहे का तुम्ही कष्ट करायचे नाही आणि फक्त सेवा करा. ती सेवा पण काही उपयोगाची नाही. आपण सेवा जे करतो आणि बाहेर जे कष्ट करतो त्या कष्टाला यश मिळण्यासाठी आपण वेगवेगळ्या सेवा करत असतो. बऱ्याच ठिकाणी बरेच पुरुष खूप कष्ट करतात पण त्याला यश मिळत नाही. त्याच्यासाठीच महिलांनी ह्या घरात छोट्या छोट्या सेवा जर केल्या तर आपोआप दिवसेंदिवस त्या जे कष्ट करतात त्याला यश मिळायला सुरुवात होईल. एवढंच सांगायचं उद्देश आहे. कळकळीने मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याचं कारण हेच आहे की तुम्ही सेवा करा आणि अनुभव घ्या. स्वामी कधीही आपल्या स्वामी भक्तांना नाराज करत नाही. परीक्षा जरूर घेतात पण हात कधीच सोडत नाही. तुम्ही ज्यावेळेस सेवा कराल तुम्हाला वाईट अनुभव येतील, खूप वाईट अनुभव येतील, पण ते आपल्यामधले सहनशक्ती जी आहे तर ती स्वामी महाराज स्ट्रॉंग करत असतात. त्याच्यामुळे वाईट अनुभव आले तर त्याला सामोरं जा, संकटांना सामोरं जा, संघर्षाला सामोरं जा. नक्कीच एक दिवस तुम्हाला यश मिळेल. तर बघा, ह्या सेवा तुम्हाला गुरुपुषामृत योगावर करायच्या आहे. कधी सकाळी पहाटेपासून तर रात्री 2:45 पर्यंत ह्या सेवा तुम्ही कधी करू शकता. अगदी भर दुपारी नका करू, कारण की म्हणजे नाही का, एकतर सकाळी करा, संध्याकाळी करा, तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या वेळेनुसार करा. फक्त 12 12:30 या वेळेत नका करू. म्हणजे त्यावेळेसही केलं तरी हरकत नाही. स्वामी महाराजांची आणि लक्ष्मी मातेची सेवा तुम्ही कधी करू शकता. आई बापाला कधीच अशी वेळ नसते. पण एक सांगायचं तात्पर्य की भर दुपारी करणं म्हणजे ते आपल्यालाही पण कुठेतरी मन स्थिर राहत नाही. बघा, सकाळी जी सेवा करतो आणि संध्याकाळी जी सेवा करतो ना, त्याच्याने मन प्रसन्न होतं, घरात वातावरण पॉझिटिव्ह होतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं. म्हणून 12ला सेवा केली आणि 1 वाजता सेवा केली तर आपल्याला लक्ष्मी माता, विष्णू महाराज, भगवान विष्णू प्रसन्न होणार नाही असं काही नाही आहे. पण एवढं सांगायचं तात्पर्य की संध्याकाळी जी आहे तर ती लक्ष्मी येण्याची वेळ असते, सकाळी जी असते तर ती लक्ष्मी येण्याची वेळ असते. त्याच्यामुळे तुम्ही ही सेवा सकाळी संध्याकाळी करा. नाहीतर तुम्ही दिवसभर कधीही केली तरी आपले आईबाप आपल्यासाठी केव्हाही अवेलेबल असतात. ते कधीच म्हणत नाही आता 12 वाजले, दार बंद करा, मला डिस्टर्ब करू नका. आईबापाच्या इथे कुठलीही वेळ नसते. त्याच्यामुळे ही सेवा तुम्ही कधीही करू शकता. तर चला, झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.